नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टी टेट या आगळ्या वेगळ्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षयविरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती जी की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 3 म्हणजे टेट 3चा निकाल याच्या संदर्भात सविस्तर आणि विश्लेषणात्मक स्वरूपात माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की आजचा हा व्हिडिओ हा 2 टप्प्यामध्ये असणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपण निकालाची सद्यस्थिती काय आहे ते पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर जो दुसरा टप्पा असणार आहे याच्यामध्ये टेट 3 निकाल लागण्याची शक्यता काय आहे किंवा कोणते कारण आहेत की एक कारण पूर्ण झाल्यावर टेट 3चा निकाल लागण्याची शक्यता असू शकते। हे दोन टप्पे पाहणार आहोत। पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा हा एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्यामुळे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघण्याच्या आधीच जर तुमच्या मनामध्ये नकारात्मक भावना येत असतील, तुमच्या मनामध्ये जी काही भडास असेल ती भडास आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही यूट्यूबच्या कोणीही व्हिडिओ टाकला त्याच्या खाली मांडायची असेल किंवा हा व्हिडिओ आहे याच्या खाली मांडायचा असेल तर तत्पूर्वी थोडंसं थांबा, व्हिडिओ पहा। व्हिडिओमध्ये जे सांगितले, ज्या गोष्टी सांगितल्या त्या समजून घ्या। त्या जर पटल्या नसतील तर मग तुम्ही नकारात्मक भावना प्रकट करायला तयार राहा, कारण तसं तुम्हाला स्वतंत्र आहे। आता तुमच्या मनातली निगेटिव्हिटी मी खूप प्रयत्न करतो की ते कमी करण्याचा प्रयत्न करतो, पण सध्या घडीला असे गोष्टी घडत आहेत त्यामुळे मनातली नकारात्मकता कमी होत नाहीये। पण असो, तुमच्या मनात नकारात्मक भावना असतील त्या तुम्हाला प्रकट करायच्या असतील तर तुम्ही करू शकता। मी त्याचं यथेच्छ स्वागत करेल आणि एकदम सार्कॅझम पद्धतीने मी त्याला उत्तर सुद्धा देईल आणि उपरोधात्मक उत्तर तुम्हाला भेटून जातील। असो, जस्तेच्या मनाचा जस्तेच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी काही करू शकत नाही आणि मी कमेंट आपल्या डिसेबल कधीच करत नाहीये। तुमच्या कमेंट कधी चॅनलवर असतात, कारण मी खूप सकारात्मक माणूस आहे, नेहमी सकारात्मक राहतो। तुमच्या नकारात्मकतेने माझ्या मनावर आणि माझ्या ह्याच्यावर काहीही परिणाम होत नाही। असो, आता वळू आपण आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओकडे। आणि हा आणखीन एक राहिला महत्त्वाचा मुद्दा की जर तुम्हाला वाटत असेल की मी व्हिडिओ हे व्ह्यूजसाठी करत असतो, पैसे कमवण्यासाठी करत असतो, तसं अजिबात नाही आहे। तर तुम्हाला वाटत असेल तर तसं वाटू द्या। आता तुम्ही व्ह्यूज वाढत असतील तर एवढे व्ह्यूज येते तर ह्या व्ह्यूजनं खूप मी पैसे कमवतो, अरबोपती होतो, करोडो रुपये कमवायलोय, लखपती झालोय, अरबोपती झालोय, माझ्या घरामध्ये जागा नाही आहे पैसे ठेवायला, इतके मी पैसे कमवत आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर ते वाटू द्या, त्याला मी काही करू शकत नाही आहे। हे जस्ट त्याच्या मनाच्या गोष्टी असतात, पण वस्तुस्थिती तशी नसते। मी फक्त सत्य माहिती आणि जी ॲक्च्युअल माहिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न करत आहे। असो, विषयांतर नको, आता आपण वळू आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे। आता पहिला टप्पा आहे निकालाची सद्यस्थिती। आता निकालाच्या सद्यस्थितीबाबत मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं, पण तरी सुद्धा एक रिकॅप सांगतो, कारण आजच्या व्हिडिओचा हा सद्यस्थिती आणि जो निकाल लागण्याची शक्यता किंवा संभाव्य आहे ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे। पहा, ज्यावेळेस आपली परीक्षा झाली त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल, जूनचा शेवटचा आठवडा झाला, निकाल लागणार नाही। जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागेल, निकाल लागला नाही। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात लागेल असं पेपरमध्ये आलं, तरी सुद्धा लागलं नाही। मग वेगवेगळे सोशल मीडिया असतील, व्हॉट्सअप असतील, टेलिग्राम असतील, वेगवेगळ्या चॅनलवरून वेगवेगळ्या तारखा सांगितल्या, तर्कवितर्क सांगितले, पण तसं काहीही घडलेलं नाही आहे। मग पण मेन फॅक्ट काय आहे, आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 3चा निकाल अद्यापही लागायचं नाव घेत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे। मग याच्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की याच्यासाठी काय करायला हवं। याच्यासाठी महत्त्वाचा घटक होता की दबाव गट निर्माण करणं गरजेचं होतं, कारण आपण परीक्षा पुढे जावं म्हणून खूप प्रयत्न केले, अगदी बिंबीच्या डेटापासून प्रयत्न केले, पण ते सफल झाले नाहीत। पण तसे प्रयत्न आपण टेट 3चा निकाल लागावा यासाठी केले का? आता रोज उठून आयुक्त ऑफिसमध्ये जाऊन टेटचा निकाल कधी लागणार हे प्रयत्न नाही आहे, तर याच्यासाठी दबाव गट निर्माण करणं गरजेचं होतं, निवेदन देणं गरजेचं होतं, आमदार खासदारांच्या हस्ते निवेदन देणं गरजेचं होतं। मग जे काही वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांनी सुद्धा याच्या बाबतीत निवेदन देणं गरजेचं होतं, पण सद्यस्थितीला तसं काहीही घडलेलं नाही। हेच मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि याच्यावर सुद्धा मी आज सुद्धा ठाम आहे। आजही तसं त्या गोष्टी कुणीही केलेले नाही आहेत आणि विनाकारण ट्रोल करून काही उपयोग नाही। जे सत्य आहे ते सत्य आहे, सत्य पचवायला अवघड जातं। ह्याच गोष्टी आहेत की त्यामुळे अद्याप निकाल लागण्याची म्हणजे निकालासाठी काहीही हालचाली झालेल्या नाही आहेत किंवा आपली परीक्षा परिषद असो किंवा IBPS असो यांच्याकडून स्पष्ट असं काही उत्तर आलेलं नाही आहे। फक्त टोलवाटोलवीचे उत्तर आहेत, आज लागेल, उद्या लागेल, परवा लागेल, हे सगळं टोलवाटोलवीचे उत्तर आहेत किंवा तसं
परिपत्रक सुद्धा आलं नाही की निकालाबाबतीत काय सद्यस्थिती आहे. हे परीक्षा परिषदेने आणि IBPSनं काहीही सांगितलं नाहीये. का सांगितलं नाहीये? कारण आपण तसा दबावगट आणि तशी विचारणा केली नाहीये. कारण कागदोपत्री विचारणा गरजेचं असतं. उगाच तोंडी विचारणा करून उपयोग नाही. कागदोपत्री विचारणा करणं गरजेचं असतं. असो ते झालं नाही. मग आता मेन फॅक्ट काय आहे की सद्यस्थितीला ही TET आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लागायचं नाव घेत नाहीये. मग आता याच्यामध्ये जी मी काय दुसरी बाजू सांगतोय की कोणती, की निकाल कधीही लागेल. आता निकाल कधी लागेल ही महत्त्वाची गोष्ट आहे. निकाल कधी लागेल याच्या बाबत काहीतरी शक्यता आहेत किंवा याच्या मागं काहीतरी गोष्टी आहेत. त्या गोष्टी घडल्याशिवाय आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लागणार नाही असा तर्कवितर्क लावला जातो किंवा तो तर्कवितर्क हा सुद्धा सत्य आहे. पहिली गोष्ट कुठला आहे, जी काही सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे. मग हे पावसाळी अधिवेशन झाल्याशिवाय आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 3चा निकाल लागणार नाही. जर लागला तर याच्यामध्ये काय गोष्टी होऊ शकतात. जर निकाल लागला आणि निकाल लागण्यामागच्या आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसे की ॲपेरवाल्यांचा मुद्दा आहे. ह्या ॲपेरवाल्यांचा मुद्दा घेऊन न घेऊन कसा जरी रिझल्ट लावला ह्या अधिवेशनाच्या अगोदर निकाल लावला तर त्याच्यावर प्रश्न उत्तरे होणार, त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार. मग हा मुद्दा अधिवेशनामध्ये गाजला जाणार. मग सरकार असो किंवा विरोधी पक्ष असो, विरोधी पक्षवाले याच्यावर ह्या प्रश्नावर 100% म्हणजे ह्या मुद्द्यावर 100% अधिवेशनामध्ये प्रश्न विचारणार. कसा की तुम्ही IBPS मार्फत परीक्षा घेतली, त्याचं नॉर्मलायझेशन केलं का नाही, नॉर्मलायझेशन केलं तर कसं केलं, तुम्ही त्याच्या उत्तरपत्रिका देत नाहीयेत. मग विद्यार्थी याच्यावर कसा विश्वास ठेवावा आणि त्यातल्या त्यात तुम्ही परीक्षा फी सुद्धा जास्त होता. हा मुद्दा आहे. हा मुद्दा अधिवेशनामध्ये 100% येणार जर निकाल हा अधिवेशनाच्या अगोदर लागला तर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सरकारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो, सगळ्यांचं सॉफ्ट टार्गेट असतो शिक्षक. काही असो किंवा कुठल्याही सरकारच्या योजना असो त्याच्यामध्ये शिक्षक टार्गेट असतो किंवा शिक्षकाला कामे लावली जातात. जनगणना असो शिक्षक असतो, कुठलीही आपत्ती असो त्याच्यामध्ये शिक्षकाला पुढे केलं जातं. मतदान असो, मतदानासाठी सुद्धा ती योजना हे करण्यासाठी सुद्धा शिक्षकाला पाठवलं जातं. शिक्षक हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात साधा सॉफ्ट टार्गेट आहे. याच्यामध्ये घोटाळे असो काही असो सगळ्यासाठी शिक्षक हा एकदम सॉफ्ट टार्गेट आहे. आणि सध्या अधिवेशन सुद्धा त्याच ह्याच्यासाठी गाजत आहे. आणि हा शेवटच्या टप्प्यामध्ये जर निकाल लागला आणि अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात जर हाच मुद्दा अधिवेशनामध्ये गेला तर गदारोळ नक्की होईल. यासाठी आपला निकाल हा अधिवेशन झाल्यावर लागण्याची शक्यता आहे. ही झाली पहिली शक्यता. आता आणखीन एक शक्यता आहे दुसरी कुठली, की आपलं जर काही अपेरवाले आहेत, आता परीक्षा परिषदेने अपेरवाल्यांना मध्येच घातलेला आहे, हा मोठा घोळ केलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुमचा निकाल हा राखीव ठेवण्यात आलेला आहे. मग तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत ते परीक्षा परिषदेकडे कागदपत्र जमा करायचे, त्यानंतर तुमचा निकाल स्वतंत्ररित्या लावला जाईल. मग आता याच्यामध्ये महत्त्वाचा घोळ काय आहे हो, जरी IBPSने निकाल दिला आणि परीक्षा परिषद ते डायरेक्ट जाहीर करू शकत नाही कारण त्याच्यामध्ये अपेरवाले आहेत, त्या अपेरवाल्यांना वगळायचं आहे, त्यांचा स्वतंत्र निकाल लावायचा आहे. ह्या गोष्टीचं तारतम्य लागत नाहीये. मग आणखीन परीक्षा परिषदेने स्पष्ट अशा सूचना सुद्धा दिलेल्या नाहीयेत किंवा अपेरवाले आहेत त्यांचा अपेरवाल्यांसाठी वेगळा टॅब द्यायचा आहे का किंवा त्यांचे कागदपत्र कसे घ्यायचे याची स्पष्टता दिलेली नाहीये. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये आणखीन गोष्ट कशी आहे, जरी अपेरवाले आता त्यांचा फक्त BEdचा निकाल लागलेला आहे पण त्यांचा DEdचा निकाल लागायचा आहे. काही अपेरवाले आहेत त्यांचे YCMचे निकाल लागायचे आहेत, युनिव्हर्सिटीचे निकाल लागायचे आहेत. मग अशा भरपूर गोष्टी आहेत, यांचा फिक्स डेटा आणखीन उपलब्ध झालेला नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वास आल्याशिवाय किंवा ह्या अपेरवाल्यांचा नियोजन कसं करायचं, यांची बाजू कशी करायची, ह्या गोष्टी झाल्याशिवाय निकाल लागणार नाही. ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे किंवा ह्या गोष्टी पूर्ण झाल्यावरच निकाल लागेल ही सुद्धा शक्यता आहे. आता आणखीन एक महत्त्वाची शक्यता निर्माण होत आहे ती कुठली, आता जे सगळेजण म्हणत आहेत ह्याच्यावर मला तेवढं हे नाहीये, पण की सध्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा सेकंड फेज आहे, त्याच्यातले इंटरव्ह्यूचा राऊंड चालू आहे. मग हा इंटरव्ह्यूचा राऊंड पूर्ण झाल्याशिवाय निकाल लागणार नाही अशी सुद्धा चर्चा आहे.
मग आता या चर्चेला वाव सुद्धा आहे, कारण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला माहिती आहे की मुलाखती कशा होतात, कशाच्या जोरावर होतात, त्या गोष्टी इथं सुद्धा आहेत. मग काही जण बसलेले आहेत की इकडे जर टेट 3ला चांगले मार्क भेटले तर इकडे आपण सोडून देऊ, तसं म्हणणं आहे सगळ्यांचं. पण ते असू सुद्धा शकतं, नसू सुद्धा शकतं. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ॲपियरवाल्यांचा मुद्दा आहे, त्यामुळं टेट 3चा निकाल लवकर लागत नाही आहे. आता इंटरव्ह्यूचं आपण सांगितलं, इंटरव्ह्यूचा मुद्दा घेतला, इंटरव्ह्यूचा राऊंड पूर्ण झाल्यानंतर टेट 3चा निकाल लागेल. आता तसंही अधिवेशन ह्या आठवड्यात संपणार आहे आणि इंटरव्ह्यू राऊंडसुद्धा ह्या आठवड्यामध्ये आपले संपून जातील. दोन्ही कसं जुळून योग आल्यासारख्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात आणखीन महत्त्वाची गोष्ट तिसरा जो मुद्दा आहे तो IBPS आणि परीक्षा परिषद. IBPSचा रिझल्ट जरी पूर्ण तयार झालेला असेल तर त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर असो किंवा कसा का असो त्यांनी फॉर्म भरलेला असेल त्यानुसार शेवटपर्यंत त्यांनी रिझल्ट देतात. पण याच्यामध्ये परीक्षा परिषदेने सांगितलं आहे की ॲपियरवाल्यांचा निकाल वेगळा लावायचा आहे. मग तो डेटा त्यांनी परीक्षा परिषदेला दिल्याशिवाय त्यांना रिझल्ट लावता येत नाही आहे, कारण IBPSने निकाल दिला तर तो सरसकट असेल. मग त्यांना जर निकाल लावायचा असेल तर फॉर्म पण त्यांच्याच वेबसाईटवरून भरलेले आहेत, त्यांच्याकडेच भरलेले आहेत. त्यांच्याकडे ऑलरेडी 50% ॲपियरवाल्यांचा डेटा आहे, पण आणखीन 50% द्यायचा आहे. तो दिल्यानंतर पूर्ण ॲपियरवाले बाजूला होणार, मग जो काही निकाल लागेल तो देईल. ह्या दोन गोष्टी जुळून आल्यानंतर सुद्धा निकाल लागू शकतो, किंवा ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं आहे की दबाव गट निर्माण करणं गरजेचं आहे. शेवट हे पहा, कितीही केलं काही केलं तर याच्यासाठी दबाव गट निर्माण करणार. आता दबाव म्हणजे कसं, आमदार असो खासदार असो यांच्यामार्फत निवेदन देणे, सोशल मीडियामार्फत आपण याच्याबाबत आवाज उठवायला हवा, किंवा ईमेलची प्रोसेस चालू केलेली पाहिजे. आपले जे प्रिंटेड मीडिया आहे याच्या माध्यमातून बातम्या लावल्या पाहिजेत. जी मेन प्रिंटेड मीडिया आहे, लोकमत असो, एकमत असो, लोकसत्ता असो, ह्या ज्या काही मेन प्रिंटेड मीडिया आहेत याच्या मार्फत आपण जर बातम्या लावल्या तर ह्याचा प्रभाव थोडा पडतो. ना की असे एकदम छोटे आहेत, लोकल लेवलचे आहेत, ते तालुका लेवलवर आहेत किंवा ग्राउंड लेवलवर आहेत, फक्त त्यांच्यापुरते ते पेपर लिमिटेड आहेत, तिथून तो आवाज तिथपर्यंत जाणार नाही. जे मेन प्रिंटेड मीडिया आहे याच्या माध्यमातून सुद्धा ह्या बातम्या यायला पाहिजे की टेट 3चा निकालाला उशीर काय होतोय, याच्या मागची कारणे काय आहेत, परीक्षा परिषदेने स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. हे मेन प्रिंटेड मीडियामधून आलं तर लवकर गोष्टी समजतील. म्हणजे हा दबाव गट निर्माण करणं गरजेचं आहे. दबाव गट कसा निर्माण करणं कळालं का, ह्या गोष्टी आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट शेवटचं की त्यांच्या मनात असतील तवा लावतील, ह्याच्यासाठी आपण काही करू शकत नाही. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की सद्यस्थितीला शक्यता अशी आहे की अधिवेशन झाल्यानंतर किंवा ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपला निकाल लागून जाईल. तशी शक्यता ह्या आठवड्यामध्ये सुद्धा आहे, पण शक्यता आहेत. ह्याच्या अगोदर भरपूर शक्यता झाल्या आणि आता सुद्धा शक्यता निर्माण होत आहेत. शक्यता नाकारता येत नाहीत, शक्यता ह्या अनलिमिटेड आहेत. पण एवढे एक सत्य आहे की निकाल आज ना उद्या लागणार आहे. आणि परीक्षा परिषदेच्या त्यांच्या बुलेटिनचा एकदम यथाअवकाश लवकरच, तसा पण तर यथाअवकाशाने लवकर कधी होईल हे सांगता येत नाही. पण तरी सुद्धा आपण पेशन्स ठेवू. आणि जे काही सध्या सांगायचं होतं ते सगळं मी व्यवस्थितपर्यंत सांगितलेलं आहे. तुम्हाला समजलं असेल, न समजलं असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहून तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या पटल्या असतील तर त्यासुद्धा सांगा. आणि आता तुम्ही मोकळे आहात तुमच्या मनातली निगेटिव्हिटी कमेंट बॉक्समध्ये दर्शवायला. आणि तुम्ही तुमचे उच्च विचारसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये दर्शवू शकता. असो, जेवढ्या गोष्टी सांगायच्या होत्या सगळ्या मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि माझी सांगण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. माझा व्हिडिओ हा नेहमी मोठाच असतो. मी एकदम विश्लेषणात्मक स्वरूपात आणि एकदम स्पष्टपणे जे काही माझं मत आहे आणि एकदम ॲक्च्युअल सांगत असतो. कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत हा जस्ट त्याच्या व्यक्तिमत्वाचा, जस्ट त्याच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही आहे. पण माझी जी पद्धत आहे, जी सांगण्याची स्टाईल आहे,
मी ॲज इट इजच असते, याच्यामध्ये मी काहीही करत नाही आणि एकदम स्पष्ट सांगत असतो. याच्यामध्ये कुठलाही बनाव नसतो किंवा कुठल्याही गोष्टी बनवून सांगितलेल्या नसत्या. जे आहे ते आपण ॲक्च्युअल सांगत असतो आणि ॲक्च्युअल सांगितल्यानंतर खूप जणांना राग येतो. हल्ली माझ्या बोलण्यानं खूप जणांना राग येत आहे, कारण खूप जणांना माझं बोलणं टोचत आहे, कारण तशा गोष्टी करत आहेत, त्यामुळं टोचणारच, त्यामुळं राग येणारच, साहजिक आहे. असो, ठीक आहे. पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन, कशावर, आपल्या आगळ्या वेगळ्या नव्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे टिप्स फॉर TET टेट.